उत्सव महासमिती जी स्थापन झालेली आहे त्याचा संचालक आणि जुनावदार तालीम मंडळाची 188 वर्षाची परंपरा असणारा तालमीचा संचालक कालच आमच्या समितीचं उद्घाटन झालं। कोल्हापूरचे शाहू महाराज छत्रपती खासदार धनंजय महाडिक साहेब, राज्य नियोजन मंडळाचे अध्यक्ष राजेश क्षीरसागर साहेब आणि जयश्री जाधव, महापौर रुपाराणी निक्कम मॅडम आणि सर्व मान्यवरांच्या उपस्थितीत कोल्हापुरात महासमितीचं उद्घाटन झालं। ही महासमिती करण्यामागचं कारण म्हणजे गजानन यादव साहेब यांना एक संकल्पना आली की कोल्हापुरातल्या सगळीच मंडळ एका छताखाली आणून कोल्हापुरात जो गणेशोत्सव चालू आहे त्याला एक शिस्त आणूया, वळण चांगलं लावूया। आपण गेले 5-6 वर्ष बघत असाल की गणेशोत्सव आगमन आणि विसर्जनमध्ये पोलीस प्रशासन आणि मंडळ यांच्यामध्ये वादविवाद होत असतात। मग हे वादविवाद सोडवण्यासाठी दुवा म्हणून काम करणारी ही आमची समिती आहे। या माध्यमातून गणेशोत्सव आगमनला रात्री 10 वाजले 11 वाजले पोलीस प्रशासन येते आणि मंडळाशी वाद करते किंवा देखावं चालू असलं की 10ला तुमचं देखावं बंद झालं पाहिजे किंवा यामध्ये तुम्ही बघत असाल की विसर्जन मिरवणुकीमध्ये काही मंडळ माधव रोडला आलीत की ती जागेवरून हलत नाहीत आणि बाकीचे जे पारंपरिक मंडळ आहेत त्यांना ह्या मिरवणुकीमध्ये याला चान्स मिळत नाही। असे जे प्रश्न आहेत किंवा गंगावेश ते पंचगंगा नदीचा मार्ग जो बंद झालेला आहे त्या ठिकाणी आमच्या हातावरच्या पोट असणाऱ्या लोकांचं उदरनिर्वाह होतं ते बंद झालेलं आहे आणि कशासाठी बंद केला हे कळायला कारण आहे। शाडूच्या मूर्ती नदीला विसर्जित करायला प्रॉब्लेम नाही, फायबरच्या मूर्ती नदीवर न्यायला प्रॉब्लेम नाही। गेली 4-5 वर्षापूर्वी महानगरपालिका त्या ठिकाणी मूर्ती दान करून घेत होतं, पण आता हे 5-6 वर्ष झालं बंद झालेलं आहे। माधव रोडची मिरवणूक ज्यावेळी गंगावेशला येत होती त्यावेळी मिरवणुकीला माधव रोडला गर्दी चेंगराचेंगरी होत नव्हती, पण गंगावेश ते माधव रोड ह्या परिसरामध्ये गंगावेशचा मार्ग बंद झाल्यामुळे तिथं गर्दी वाढलेल्या आहेत, चेंगराचेंगरी होती आणि दुसऱ्या दिवशी चपलाचा ढीग मिळत आहे। मग ही मिरवणूक जर लांबवली, नदी मार्गाला चालू केली तर गर्दीची संख्या कमी होईल ही आमची मागणी आहे। राजारामपुरीतली आता मंडळ आहेत, राजारामपुरीतली 60 मंडळ आहेत, त्यांना जनता बाजार ते 14व्या गल्लीपर्यंत 20च मंडळ पास होतात। मग त्यांचे ड्रॉ जे आहेत ते 1 आठवडा आधी काढलं जातात, ते जर महिनाभर आधी काढले तर बाकीची मंडळ जे आहेत ते 1,00,000-2 लाख रुपये देऊन जे वाद्य आणतात किंवा कार्यक्रम करतात ते कुठेतरी विधायक कार्याला वापरला जाते। अशा मागण्या या महासमितीच्या माध्यमातून सोडवण्याचा आमचा प्रयत्न आहे आणि महासमिती कोल्हापूरला एक चांगली शिस्त वळण लावून देण्याचा प्रयत्न करेल। हे कधी घडणार आहे? प्रशासन, मंडळ, कार्यकर्ता आणि ही समिती या माध्यमातून हे एकत्र संघटन बांधण्याचे आमचे हे मानस चालू आहे।